लक्ष द्या, लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी जे काही डिस्कशन करत होतो ते आलो होतो आपण कुठपर्यंत, हायजनचं कन्स्ट्रक्शन. आणि हायजनच्या कन्स्ट्रक्शन बद्दल बोलत असताना आपण काय बोललो होतो तिथं, एखाद्या इन्स्टंटचा कुठल्याही वेव्ह फ्रंटचा शेप जर तुम्हाला माहित असेल तर, लक्ष द्या, शेप जर तुम्हाला माहित असेल तर त्याच्या नंतरच्या इन्स्टंटचा लोकेशन आणि शेप नव्या वेव्ह फ्रंटचा तुम्हाला काय करता येतो, काढता येतो. कोणाचा वापर करून काढणार, हायजनच्या कन्स्ट्रक्शनचा वापर करून काढणार. आणि हे हायजनचं कन्स्ट्रक्शन आधारित आहे किंवा डिपेंडंट आहे कोणावर, हायजन्स प्रिन्सिपलवर. तर हा पॉइंट लिहून दिला होता का तुम्हाला वहीमध्ये, तुम्हाला हायजन कन्स्ट्रक्शनचा बेसिक पॉइंट लिहून दिलेला आहे. तिथं काय लिहिलेलं आहे आपण हायजन कन्स्ट्रक्शन मध्ये, इफ द शेप ऑफ अ वेव्ह फ्रंट ॲट एनी इन्स्टंट इज नोन then the shape of the wave front at a later instant can be drawn using Huygens construction which is based on कुणावर, Huygens principle. एवढं आपण त्या ठिकाणी बोललो होतो. आता एक आपण कॉमन सेन्सच्या पद्धतीने जाऊत, ठरवूत आणि मग त्याच्यानंतर हायजन प्रिन्सिपल सांगूत. पहिल्यांदा कॉमन सेन्स बरं का. समजा माझ्याकडे त्या ठिकाणी एक पॉइंट सोर्स आहे, यस. हा, मी जर तुम्हाला विचारलं बाळांनो, कुठल्याही पॉइंट सोर्स मुळे तयार होणारा वेव्ह फ्रंट कुठला असतो, स्फेरिकल वेव्ह फ्रंट असतो. डिस्टंट सोर्स मुळे कुठला असतो तयार होणारा, प्लेन वेव्ह फ्रंट असतो. आणि लिनियर सोर्स असेल तर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असतो. हे आपण पाहिलं होतं, या तीन गोष्टी. मग मी या ठिकाणी जर तुमच्या समोर सोर्स यस घेत आहे आणि तो पॉइंट सोर्स आहे असं जर म्हणत असेल तर याच्यामुळे तयार होणारा वेव्ह फ्रंट कोण असेल, स्फेरिकल असेल. म्हणजे याचा अर्थ असा काहीतरी असेल, म्हणजे त्या स्फेरिकल वेव्ह फ्रंटचा हा काही पार्ट असेल. ह्या क्षणाला हा पार्ट आहे. मी जर तुमच्या हातामध्ये जर खडू दिला आणि तुम्हाला मी म्हणलं की नंतर हा वेव्ह फ्रंट कसा असेल काढता येईल का कोणाला, कसा असेल अंदाजे, इथं काढू नाही, मग पुढे काढावं लागेल ना, असं काढू. म्हणजे याचा अर्थ कंपल्सरी तो असाच आला पाहिजे, येस नो. हे कळालं, मान्य आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट, या वेव्ह फ्रंट वर घेतलेले पॉइंट, फॉर एन एक्झाम्पल ए, बी आणि सी, आणि यांना जर मी जोडलं या यस बरोबर, हे असं जाईल, हे असं जाईल, हे असं जाईल, यस नो. या पॉइंटला जर मी म्हणलं ए डॅश, बी डॅश, सी डॅश असं जर मी म्हणलं तर माझा प्रश्न छोटासा तुम्हाला विचारायचा आहे, ए डॅश, बी बी डॅश, सी सी डॅश हे अंतर सारखं असेल का वेगळं असेल, सेम असेल, यस, परफेक्टली राईट. आता लक्षात घ्या, वेव्ह फ्रंट आहे म्हणजे वेव्ह आहे, वेव्ह सरकू लागलेली आहे. म्हणजे पूर्वी वेव्ह इथं होती, आता वेव्ह इथं गेली. प्रत्येक अंतर कापलेलं अंतर सारखं आहे. अंतर कापलेलं केव्हा सारखं असतं, वेलॉसिटी सेम असताना. का बर, कारण त्या ठिकाणी वेलॉसिटीचा दुसरा फॉर्म्युला आहे, व्हॉट, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, यस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स इज इक्वल टू काय असेल, वेलॉसिटी इंटू टाइम, यस ऑर नो. मग जर वेलॉसिटी जर सारखी असेल तर या ठिकाणी हे अंतर कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. पुढचा प्रश्न, मागच्या लेक्चर मध्ये फॉर्म्युला घेतला होता v इज इक्वल टू एन लॅम्बडा, आणि पहिली कंडिशन घेतली होती, काय होती, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. केव्हा असते, मीडियम इज सेम. आता आलं लक्षात,
मीडियम सेम असेल तरच असेल. म्हणजे याचा अर्थ वाक्यरचनेमध्ये मीडियम सेम हा शब्द आला पाहिजे. मीडियम सेम हा शब्द आलाच पाहिजे. त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी ऑटोमॅटिकली कशी झाली, सेम झाली. आता दुसरी गोष्ट, समजा आपण जर या ठिकाणी विचार केला, हा वेव्ह फ्रंट त्या ठिकाणी टी इन्स्टंटचा आहे. किती इन्स्टंटचा आहे, टी. म्हणजे व्हेन टाइम टी इज इक्वल टू टी सेकंद असताना तो वेव्ह फ्रंट इथं आहे आणि टी इज इक्वल टू 0 असताना इथून निघालाय. ओके, तुमच्यापैकी कुणाला सांगता येईल का हे अंतर किती असेल? मग हे अंतर किती असेल? हा, नीट लक्षात घ्या. हे अंतर असेल वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. डिस्टन्स काय असतं, वेलॉसिटी इंटू टाइम. हे बघा कसं माहितीये का, आपण काय करतो, उगीच पाठ करतो कधी कधी. आता हा फॉर्म्युला काही शिकवायचा फॉर्म्युला का, 7वी 8वी पासून तुमच्या डोक्याच्या मागे चालू आहे, पण कुठं वापरावा, का वापरावा आपण विचारही करत नाहीये. मी तुम्हाला काय दाखवतोय, अंतर दाखवतोय. अंतर दाखवून मी तुम्हाला काय विचारतोय, हे अंतर किती असेल जर टाइम टी असेल तर त्या ठिकाणी असणारी वेलॉसिटी गुणिले टाइम. ओके, कुणाची वेलॉसिटी हो, कुणाचे वेव्ह आहे ते, लाईटचे आहेत का कुणाचे आहेत? लाईटचे आहेत ना, लाईटच्या टॉपिक मध्ये आहेत ना आपण. व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ लाईट? द वेलॉसिटी ऑफ लाईट इज रिप्रेझेंटेड बाय, यस और नो? म्हणून मी याला असं लिहू का बाळांनो? बरोबर. आता माझं वाक्य बघा आणि ते पटतंय का बघा तुम्हाला. कन्सिडर ए पॉइंट सोर्स. यस, पॉइंट सोर्स म्हणल्याबरोबर आपण खुश. काय, याच्यापासून स्फेरिकल वेव्ह फ्रंट बाहेर पडतील. कन्सिडर ए पॉइंट सोर्स. यस, सेंडिंग आउट स्फेरिकल वेव्ह फ्रंट. कोणाला पाठवेल बाहेर? स्फेरिकल वेव्ह फ्रंटलाच पाठवेल ना. पॉइंट सोर्स आहे हा, का सिलेंड्रिकल थोडीच पाठवणार आहे. कन्सिडर अ पॉइंट सोर्स. यस, सेंडिंग आउट स्फेरिकल वेव्ह फ्रंट. कसं? विथ वेलॉसिटी सी, विथ वेलॉसिटी सी इन अ गिव्हन मीडियम. एका मीडियम मध्ये ती पाठवत आहे. The shape of the wave front, the shape of the wave front at instant t second is known, which is at a distance ct from the source. Yes, म्हणजे कुठेही जा तुम्ही, प्रत्येक पॉइंट किती अंतरावर आहे, ct अंतरावर आहे. इथपर्यंत काही अडचण, इथपर्यंत काही अडचण आहे का? मी काय म्हणलं, कन्सिडर ए पॉइंट सोर्स. यस, sending out light waves with a spherical wave front. लाईट वेव्स बाहेर टाकतोय, कशाच्या स्वरूपात? स्फेरिकल वेव्ह फ्रंटच्या स्वरूपामध्ये. कसल्या वेलॉसिटीनं? सी वेलॉसिटीनं. इन दी गिव्हन मीडियम. दी हा शब्द का वापरला? पर्टिक्युलर मीडियम. कारण नियम आपल्याला काय माहितीये, मीडियम जर चुकून बदलला वेलॉसिटी बदलणार आहे. म्हणून या ठिकाणी मी शब्द वापरताना काय करणार आहे, ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी सी इन दी गिव्हन मीडियम. मग तुम्हाला काय माहितीये बाळांनो? शेप माहितीये. कुणाचा माहितीये? स्फेरिकल वेव्ह फ्रंटचा माहितीये. कुठल्या इन्स्टंटला माहितीये? टी इन्स्टंटला माहितीये. जर टी इन्स्टंटला हा स्फेरिकल वेव्ह फ्रंट असेल तर हा कंपल्सरी एस पासून किती अंतरावर असणं गरजेचं आहे? सिटी. If the shape of the wave front, if the shape of the wave front at instant t second is known, which is at a distance ct from the source. Yes. Okay. इथपर्यंत आता कळालं, म्हणजे आपल्याला हे कळालं. आता प्रॉब्लेम इथून चालू झाला. हे जर माहिती तर हे काढायचं कसं? बरोबर आहे का चूक आहे? हे माहिती आहे तर हे काढायचं कसं? तर हायजेनच्या कन्स्ट्रक्शनचा नियम करावा लागेल. काय? If the shape of the wave front at any instant is known, then at a later instant the wave front can be drawn using
Huygens construction which is based on Huygens principle. मग आता गरज पडली, कुणाची गरज पडली? हायजेनच्या प्रिन्सिपलची गरज पडली, ज्याचा वापर करून याच्यापासून याच्यापर्यंत जायचं आहे. तर हायजेनचं प्रिन्सिपल काय म्हणतं, एक एक पॉइंटचा आपण विचार करू. हायजेनचं प्रिन्सिपल म्हणतो एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट, ह्या वेव्ह फ्रंटचे ज्या ठिकाणचा तुम्हाला शेप माहिती आहे त्या वेव्ह फ्रंट वरचे प्रत्येक पॉइंट, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ऍज, काम करायला चालू करतात, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. कुठला? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्स, म्हणजे सेकंडरी वेव्ह वायर टाकायला चालू करतात. पण कसे? विथ सेम वेलॉसिटी इन द गिवन मीडियम. म्हणजे मीडियम जर बदलत नसेल तर ही जी वेलॉसिटी आहे त्याच वेलॉसिटीनं ते पण बाहेर पाडतात. म्हणजे याचा अर्थ लक्ष द्या, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट acts as secondary source of light sending out secondary waves. Example, तुमचा पॉइंट ए वेव्ह फ्रंट वर आहे, तुमचा पॉइंट बी हाही वेव्ह फ्रंट वर आहे, पॉइंट सी हाही वेव्ह फ्रंट वर आहे, आणि ह्या तिघांनी काय काम करायचं म्हणून सांगितलं हायजेनच्या प्रिन्सिपलने? यांनी बनायचं, काय बनायचं? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि यांनी काय बाहेर पाठवायचं? सेकंडरी वेव्स. कशा पाठवायच्या? सेम वेलॉसिटीनं पाठवायच्या. केव्हा? जर मीडियम जर बदलत नसेल तर. मीडियम बदलला तर वेलॉसिटी बदलेल. आता आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी यांच्यापासून आता तुम्हाला काढाव्या लागतील. काय काढाव्या लागतील? सेकंडरी वेव्ह काढाव्या लागतील. त्या सेकंडरी वेव्ह मीडियम बदलू लागल्यात का? बिलकुल नाही. म्हणून त्यांची वेलॉसिटी देखील काय असणं गरजेचं आहे? सी असणं गरजेचं आहे. मला आता नवा वेव्ह फ्रंट पाहिजे आफ्टर अ टाइम डेल्टा टी सेकंद. म्हणजे हा कोण आहे? टी इन्स्टंट. तर हा कुठला काढायचा मला? टी प्लस डेल्टा टी ह्या इन्स्टंटचा काढायचा आहे. म्हणजे याच्यानंतरचे किती वेळानंतर काढायचं आहे? डेल्टा टी टाइम नंतर काढायचं आहे. काढण्यासाठी मला काय करावं लागेल? सेकंडरी वेव्ह काढावी लागेल. सेकंडरी वेव्ह कशी काढणार? आता लक्षात घ्या, हे अंतर किती घेऊ बाळांनो मी? मग आता किती घेऊ? सी इंटू. आता आलं लक्षात? का बरं घेऊ? वेलॉसिटी तर या सेकंडरी वेव्हची सेम आहे आणि हे वेळ किती लागलेला आहे इथं? डेल्टा टी टाइम लागलेला आहे. म्हणून हे अंतर किती असणं गरजेचं आहे? आता पुढचं वाक्य, विथ ए बी सी ॲज अ सेंटर, ॲज अ सेंटर अँड सी इंटू डेल्टा टी, सी इंटू डेल्टा टी ॲज अ रेडियस. हे रेडियस आहेत. ड्रॉ काढा. कोणाला काढा? सेकंडरी वेव्स. म्हणजे याचा अर्थ इथं ठेवला कंपास, बघा बरं, काढली. परत मी इथे ठेवला, काढली. परत इथे ठेवला, काढली. काढल्याबरोबर हायजेन म्हणतो आहा लक्ष द्या, काय काढल्यात मी? सेकंडरी वेव्हज काढल्यात. सेकंडरी वेव्हज काढल्यात. कुणी पाठवल्यात? सेकंडरी सोर्सनी पाठवल्यात. बरोबर आहे ना? तो म्हणतो द सेकंडरी वेव्हज, द सेकंडरी वेव्हज ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन डू नॉट एक्झिस्ट. म्हणजे सूर्याकडून येऊ लागले आणि सूर्याला तुम्ही बॅटरी मारल्यासारखं करू लागलात. सूर्याला बॅटरी मारता येते का? नाही. तुम्ही म्हणताल की सर 100% मारता येते रात्रीच्या वेळेस.
अरे गाढवानो, रात्रीच्या वेळेस सूर्य अपोजिट डायरेक्शनला असतो, जमिनीतून मारणार का त्याला का बॅटरी का? हे काय झालं माहितीये का, सेकंडरी वेव्ह इकडच्या बाजूला चालत म्हणजे कुणाकडे चालल्यात? सोर्सकडे. सोर्सकडे जाऊ शकतील का? नाही. म्हणून काय? म्हणून हे काय? आहा. मग याला मी काय केलं, असं डॉटेड काढलं. का बर? द सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन डू नॉट एक्झिस्ट. मग यालाही डॉटेड काढल्या. आता आलं. मग आता फक्त राहिल्या सेकंडरी वेव्ह कुठल्या बाजूला राहिल्या? इकडे एक राहिली, इथं एक राहिली आणि इथे एक राहिली. बरोबर? ह्या सगळ्या सेकंडरी वेव्हज आहेत. मग तुम्हाला हायजेन्स शेवटचं वाक्य विचारतो किंवा सांगतो, ॲन एनव्हलप. व्हॉट इज एनव्हलप? एनव्हलप म्हणजे काय? पाकिट. ज्याच्यात बंद करून टाकता येतं. पाकिट ज्याच्यामध्ये कोणाला तरी बंद करून टाकता येतं किंवा ज्याला कव्हरिंग करून ठेवता येतं, त्याला आपण काय म्हणतो? एनव्हलप हा शब्द वापरतो. तो काय म्हणतो? काळजीपूर्वक वाक्य लक्षात घ्या. ॲन एनव्हलप एनक्लोजिंग. एनक्लोज करणे म्हणजे बंद करणे, कव्हर करणे. बरोबर आहे ना? एनक्लोजिंग दीज सेकंडरी वेव्स. या सगळ्या सेकंडरी वेव्हला त्यांनी काय केलं पाहिजे? एनक्लोज केलं पाहिजे. मग एनक्लोज करण्यासाठी काय करावं लागेल? आलं? An envelope enclosing these secondary waves gives काय देतो? The new wave front at a later instant t plus delta t second. आपण ऍक्च्युली हायजेन्स प्रिन्सिपल न पाहता आपण डायग्राम काढून रिकामे झालो. आता हायजेन्स प्रिन्सिपल मी सांगतो. हायजेन प्रिन्सिपल मध्ये नियम काय असला पाहिजे? तुमच्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून काम केला पाहिजे आणि त्यानं काय पाठवलं पाहिजेत? सेकंडरी वेव्ज बाहेर पाठवल्या पाहिजेत. सेकंडरी वेव्ज बाहेर पाठवताना काय लक्षात घेतलं पाहिजे? त्यांची व्हेलॉसिटी सेम असेल किंवा जर मीडियम असेल, सेम मीडियम असेल तर त्याच्यानंतर काय असलं पाहिजे? द सेकंडरी वेव्ज ट्रॅव्हलिंग इन अ बॅकवर्ड डायरेक्शन डू नॉट एक्झिस्ट होत नाहीत. आणि लास्ट, अशा सेकंडरी वेव्हला एनक्लोज करणारा एनव्हलप जर तुम्ही काढलात तर तो एनव्हलप म्हणजेच कोण असतो? द न्यू वेव्ह फ्रंट ऍट लॅटर इन्स्टंट. आता आलं लक्षात? मग आता मी वाक्यरचना वापरतो. हायजेन्स प्रिन्सिपल मेन हेडिंग झाली आपली. आता काय लिहिणार असतो बरं आपण? अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, every point on the wave front start acting as secondary source of light, sending out secondary waves with same velocity in the given medium. Okay? शेवटचं वाक्य. Remembering that the secondary waves traveling in backward direction do not exist. तिसरं वाक्य. An envelope enclosing these secondary waves gives the new wave front at later instant. आता आलं लक्षात? मग आता हायजेनचं प्रिन्सिपल मी जर पहिल्यांदा जर म्हणलं असतं, हायजेनचं कन्स्ट्रक्शन शिकवलं असतं किंवा ते म्हणलं आणि त्याच्यानंतर हायजेन्स प्रिन्सिपल तुम्हाला मेन हेडिंग लिहिली असेल म्हणलं असतं, पटकन म्हणलं असतं एव्हरी पॉइंट ऑन द वे फ्रंट ऍक्ट्स ॲज सेकंडरी. म्हणले सर काय म्हणलं की काय नाही की. आता आपण ही डायग्राम काढून पाहिली, डायग्रामचा अर्थ पाहिला आणि या डायग्राम वरून आपण काय करू लागलोय? वाक्यरचना सांगतोय. किती वाक्यरचना काय आहे एक्झॅक्टली, ती तशी का तयार होते. बरोबर? काही अडचण याच्यामध्ये? चला वही हायजेन्स प्रिन्सिपल. आता देतो हायजेन्स प्रिन्सिपल लिहून. हायजेन्स प्रिन्सिपल.
According to Huygens principle, according to Huygens principle, मी लय बदमाश माणूस आहे. मी काय केलं माहिती आहे का आता? हायजेन्स प्रिन्सिपल तर संपवलं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट देखील संपवून टाकलंय तुमचं. त्याचं पुढचं युनिट संपलंय. अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल, every point on the wavefront start acting as secondary source of light, sending out the secondary waves, with same velocity in the given medium. समजा मीडियम बदलला असता तर काय लिहावं लागलं असतं मला? डिफरंट वेलॉसिटी. बरोबर आहे? हा. सेम वेलॉसिटी इन द गिव्हन मीडियम, रिमेंबरिंग दॅट these secondary waves traveling in backward direction do not exist or ineffective. एक तर त्याला डू नॉट एक्झिस्ट म्हणायचं किंवा इफेक्टिव्ह नसतात ते, और इनइफेक्टिव्ह. फुल स्टॉप. An envelope enclosing these secondary waves, the new wave front at latter instant. Full stop. हे झालं तुमचं कोण? हायजेन्स प्रिन्सिपल. म्हणजे हायजेन्सच्या प्रिन्सिपल मध्ये किती इम्पॉर्टंट पॉइंट आहेत? 3. पहिला पॉइंट, सेकंडरी, सगळे पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात आणि सेकंडरी वेव्स बाहेर पाठवतात सेम वेलॉसिटीने जर मीडियम बदलत नसेल तर. दुसरा पॉइंट, ह्या सेकंडरी वेव्स बॅकवर्ड डायरेक्शनने कधीही ट्रॅव्हल करत नाहीत. आणि तिसरा पॉइंट, ज्या काही सेकंडरी वेव्स आहेत त्या सेकंडरी वेव्सला काढलेला एन्क्लोज करणारा एनव्हलप म्हणजेच काय असतो? नवा वेव्ह फ्रंट असतो. संपला विषय. आता आलं लक्षात? आता याच्या पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी. काय प्रश्न आहे? गिव्ह द कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट. स्फेरिकल वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन द्या, म्हणजे चित्र काढावं लागेल, लिहावं लागेल सगळं. आता लक्ष द्या, तुम्ही काहीच आणलेलं नाही असं समजा. मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने चित्र काढायचं. ओके. घरी गेल्यानंतर प्रयत्न करायचा, रफ कागद घ्यायचा आणि त्याच्यावर चित्र काढून चेक करायचं. पॉइंट यस घ्या. घेतला? इमॅजिन. अरे घेतला. यस टाक. पॉइंट यस घ्या. टाक. घेतला सर. हा घेतला. हा. कंपास मध्ये काहीही अंतर घ्या. यसला सेंटर ठेवा. झालं? कंपास मधलं अंतर वाढवा. थोडं जास्त नका वाढवू, त्रास होतो. थोडस वाढवा अंतर. वाढवलं? दुसरा चाप मारा. मारला? राईट. काही विचार करायचं नाही. पट्टी घ्यायची, यस वर ठेवायची, सरळ एक रेषा काढली. मारले? 2, 3. राईट. याचं नाव ए डॅश, बी डॅश, सी डॅश लिहिलं. ओके. त्याच्यानंतर एक काम करा, ही डायग्राम कंपल्सरी रे डायग्राम असते, याला 0 मार्क पडतात जर इथं काय काढले नाही तर. आता आलं लक्षात? आलं? हा. पुढं कंपास परत घ्या. ए डॅश एवढं अंतर घ्या. ए ला सेंटर ठेवा. सर्कल काढा. सर्कल काढताना काय नियम लक्षात ठेवा? मागच्या बाजूचं सर्कल डॉटेड काढायचं, पुढच्या बाजूचं नॉर्मल काढायचं.
तेच अंतर तसंच ठेवायचं, बी वर ठेवायचं, बीच्या भोवती काढायचं, सी वर ठेवायचं, सीच्या भोवती काढायचं. काढलं? मार्क 1.5 पडले. बस झालं? 1.5 झाले, बस झालं ना. किती वेळ लागला? प्रयत्न करा, 50 सेकंदात होऊन जाईल. ओके, आता लक्ष द्या. तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं काय लागेल? एस पासूनचा अंतर हे सी लिहावं लागेल. हा वेव्हफ्रंट टी इन्स्टंटचा लिहावा लागेल. त्याच्यानंतर हे अंतर तुम्हाला हे इन्स्टंट टी प्लस डेल्टा टी लिहावं लागेल. आणि हे अंतर तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल सी इंटू डेल्टा टी. ही झाली लेबलिंग देखील संपली, डायग्राम संपली, लेबलिंग संपली. आता खाली काय करावं लागेल? लिहावं लागेल. तुम्हाला लिहावं काय लागेल तर ती गोष्ट लक्षात घ्या. कोणाचं विचारलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला? स्फेरिकल वेव्हफ्रंटचं. प्रश्न किती सुंदर असतो बघा. गिव्ह द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्फेरिकल वेव्हफ्रंट युजिंग हायजन्स प्रिन्सिपल. प्रश्न असाच असतो. हा प्रश्न बोर्डाचा आहे का सीईटीचा आहे? परफेक्ट बोर्डाचा आहे. तिथे काही म्हणणार नाही सीईटी किंवा ह्याच्या नीट मध्ये की ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ. त्याच्यामुळं सिनॉप्सिसच्या वहीमध्ये हे येणार नाही. सिनॉप्सिसच्या वहीमध्ये ही डायग्राम नसेल, त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन नसेल, काहीच नसेल. सिनॉप्सिसच्या वहीमध्ये फक्त डेफिनेशन असतात आणि पॉइंट्स असतात. आलं का लक्षात? सिनॉप्सिसच्या आता वहीमध्ये हे नसेल, पुढचं कन्स्ट्रक्शन नसेल, त्याच्या पुढचे कन्स्ट्रक्शन असेल, पण आतापर्यंतचे सगळे पॉइंट होते म्हणून ते पॉइंट त्या ठिकाणी येत गेले. आता मला हे लिहायचं आहे, बोर्डात लिहायचं आहे. लिहित असताना पहिलं वाक्य काय असेल माझं? कन्सिडर ए पॉइंट सोर्स. यस, पॉइंट सोर्स म्हटल्याबरोबर आपलं डोकं क्लिक केलं पाहिजे. सेंडिंग आउट स्फेरिकल वेव्ह फ्रंट in a medium with a velocity c. The shape of the wave front at instant t second is known. t सेकंदचा वेव्ह फ्रंटचा शेप मला माहिती आहे. तो कुठे आहे? which is at a distance ct from the point source. yes, yes, point source पासून तो आहे. let a, b and c be the points on this wave front. या वेव्ह फ्रंट वर आहेत. हे झालं तुमचं बेसिक फंडामेंटल. पॅराग्राफ चेंज केला, काय लिहिणार? अकॉर्डिंग टू हायजन्स प्रिन्सिपल these points start acting as secondary source of light sending out secondary waves with same velocity in the given medium. ओके, टू ऑब्टेन आपल्याला मिळवायचं आहे. काय मिळवायचं? टू ऑब्टेन द शेप ऑफ न्यू वेव्ह फ्रंट मिळवायचं मला. केव्हाचा? ऍट इन्स्टंट टी प्लस डेल्टा टी सेकंद. या इन्स्टंटचा मला मिळवायचं आहे. टू ऑब्टेन ऍट टी प्लस डेल्टा टी सेकंद सी इंटू डेल्टा टी ऍज अ रेडियस अँड ए बी सी ऍज अ सेंटर. ड्रॉ सेकंडरी वेव्स. Remembering that these secondary waves traveling in backward direction do not exist. संपला. शेवटचं वाक्य काय येईल? An envelope enclosing these secondary waves gives, देतो, काय देतो? The new wave front at later instant t plus delta t second. Let A dash, B dash and C dash be the points on. कोणावर आहे ते? न्यू वेव्ह फ्रंट, नव्या वेव्ह फ्रंट वर आहे. म्हणून एस ए डॅश, एस बी बी डॅश, एस सी सी डॅश आर कोण आहेत? वेव्ह नॉर्मल. काय? वेव्ह नॉर्मल आहेत, कारण हे काढलेले परपेंडिक्युलर आहेत इन द डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशन. म्हणून यांचं नाव काय असेल? वेव्ह नॉर्मल. काही अडचण एवढं लिहायला? चला लक्ष द्या. दोन कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचे आहेत. तीन प्रकारचे आपल्याकडे वेव्ह फ्रंट होते. कुठले कुठले होते? स्फेरिकल होता, प्लेन होता आणि सिलेंड्रिकल होता. सिलेंड्रिकल इथं काढता येत नाही बा आपल्या चित्र, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो आपलं कन्स्ट्रक्शन आपल्या सिलेबस मध्ये नाहीये.
आपल्या सिलेबस मध्ये फक्त दोनच कन्स्ट्रक्शन आहेत. कुठलं? एक स्फेरिकल आणि दुसरा प्लेन वेव्ह फ्रंट. तुम्हाला जर प्रश्न विचारला स्फेरिकल वेव्ह फ्रंट कुणामुळे असतो? पॉइंट सोर्स. प्लेन वेव्ह फ्रंट कुणामुळे असतो? डिस्टंट सोर्स. यस ऑर नो? यस. तर याची डायग्राम काढत असताना सरळ आपल्या नोटबुकवर अशी पट्टी उभी ठेवायची, इकडच्या बाजूने एक रेषा मारायची आणि इकडच्या बाजूने एक रेषा मारायची. ऑटोमॅटिकली काय होतात? पॅरलल. बरोबर आहे चूक? पट्टी अशी धरली मी, या ठिकाणी पट्टी अशी धरली, एक रेषा इकडून मारली, एक रेषा इकडून मारली, सरळ पॅरलल होऊन गेल्या. ते म्हणजे याचा अर्थ दोन पॅरलल रेषा काढायच्या. काढली, पट्टी ठेवून दोन्ही बाजूने काढली. ओके. ही पट्टी मग माझ्या हातामध्ये धरलेली, यात अशी आडवी धरली मी. ह्या पट्टीवर आपल्या 1 2 3 4 अशा उभ्या रेषा असतात. असतात का नसतात? असतात. त्याच्यापैकी कुठलीही उभी रेष ह्या रेषेवर कोइन्साइड करायची. कोइन्साइड करायची म्हणजे मिळवायची. त्याला मिळवली की लगेच अशी रेषा मारायची. त्याला असे पट्टी ठेवायची, त्या पट्टीच्या खालून दुसरी रेषा मारायची, परत अशी पट्टी ठेवायची, परत पट्टीच्या खालून तिसरी रेषा मारायची. झालं? पट्टीच काम संपलं. याला म्हणायचं टी, याला म्हणायचं टी प्लस डेल्टा टी, याला म्हणायचं ए बी सी, ए डॅश बी डॅश सी डॅश. याला इथं एरो हा आणि हा. त्याच्यानंतर या ठिकाणी या दोन्ही मधल्या अंतरामध्ये जे आहे, या अंतराला म्हणायचं सी इंटू डेल्टा टी. झालं? कर्कटक घ्यायचं, ए डॅश अंतर घ्यायचं, बी ला सेंटर करायचं, सी ला सेंटर करायचा. संपली डायग्राम. डायग्राम संपली. परपेंडिक्युलर कसा असावा, काय असावा, त्याला काटकोन वगैरे काही घ्यायची गरज नाही. पट्टीमधल्या साध्या उभ्या रेषेचा कॉमन सेन्स न वापर करायचा. पॅरल रेषा काढण्यासाठी उगाच पट्टी इथं ठेवायची, सरकवायची वगैरे काही गरज नाही. पट्टीला ठेवायचं, सेंटरला पट्टी पकडून धरायची, दोन्ही बाजूने रेषा मारून टाकून द्यायच्या. ऑटोमॅटिकली पॅरलल येऊन जातात. हे कॉमन लॉजिक आहे साधं, ज्या लॉजिकचा आपण वापर करतो. आपण इथं पट्टी ठेवली अशी, युजली आपल्याला सवय असते, अशी काढली, मग आपण पट्टी सरकवतो. सरकताना वरचं काहीतरी पुढं सरकत, मागचं नीट सरकत नाही, मग रेषा ओढतो, मग दिसते आपल्याला वाकडी झाली की मग त्याला खोडत बसतो. पट्टीला हातच लावायचा नाही. एकदा हा पकडली पट्टी, संपला विषय. 2 वेळेस मारायचं. आडवी पट्टी पकडली, एक कोइन्साइड केलं, त्याला सेंटरला धरायचं, वरून एक रेषा मारायची, खालून एक रेषा मारून टाकून द्यायची. त्याच पट्टीला वरून उचलायचं, इथं ठेवायचं, परत खालून रेषा मारून टाकून द्यायची. संपला विषय. जिथं जिथं पॅरलल पाहिजे तिथं पट्ट्याचा वापर करायचा. सिम्पलेस्ट वे. हा, आता हे काढ, काय डायग्राम तर झाली आपली. आता लिहावं लागेल. कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट ड्यू टू अ डिस्टंट सोर्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. का बरं म्हणायचं? हे का बरं म्हणायचं? कारण जोपर्यंत तुम्ही हे म्हणत नाही तोपर्यंत बॅकवर्ड डायरेक्शन कुठली आणि फॉरवर्ड डायरेक्शन कुठली हे सांगता येत नाही. म्हणून काय म्हणायचं? Consider a plane wave front due to a distant source traveling in a medium with velocity c from left to right. Left कडून right कडे चाललाय. The shape of the wave front at instant t second is known. Let A, B and C be the points on this wave front. काय करायचं आता नंतर? To draw the new wave front at a later instant t plus delta t second. काय करणार? C into delta t as a radius and A, B, C as a center. Draw secondary waves. Draw secondary waves. Remembering that. काय लक्षात ठेवलंय?
the secondary waves in a backward direction do not exist. आता आलं लक्षात? हे इकडची ऑटोमॅटिकली बॅकवर्ड डायरेक्शन झाली. हा पुढे काय म्हणणार आता? an envelope enclosing these secondary waves gives, देतो, काय देतो? the new wave front at instant t plus delta t second. let a dash, b dash and c dash be the points on, कुणावर येते? on the new wave front. a dash, b dash, c dash कोण आहे ते? आर वेव नॉर्मल. संपलं. 3 मार्काचं पुढचं. आता याच्या पुढचं जे आहे ते थोडस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनशी निगडीत आहे. ते कम्प्लिटली वेगळं आहे थोडस, म्हणून ते काही आज मी घेत नाही.